पुण्याच्या स्वारगेट आगारामध्ये स्त्री मुक्ती लीगचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी जी आहे ती त्यांच्याकडून केली जाते। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, राजकीय पक्ष सुद्धा आक्रमक झालेले होते, आता स्त्री मुक्ती लीगचं आंदोलन सुरू झालेलं आहे। अत्याचाराच्या घटनेनंतर अनेक संघटना आंदोलन जे आहे ते सुरू झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी या सगळ्या महिला ज्या आहेत आंदोलन करतात, पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या स्वारगेट आगारामध्ये वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहेत महिला कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत काय झालेलं होतं नक्की, तुमची बॅग कधी चोरीला गेली आणि काय? एक मिनिट ऐक ना, सुरू आहे माझं, एक मिनिट काय झालेलं आहे नक्की? आपण पाहतोय की या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहतोय की महिला पोलीस या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांचीच बस या ठिकाणी खरं तर बॅग जी आहे ती चोरीला गेलेली आहे। कर्मचाऱ्यांच्या घटना पाहायला मिळतात। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी हा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आंदोलनासाठी या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। वेगवेगळे आंदोलनं जे आहेत त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्त्री मुक्ती लीगचं आंदोलन एका बाजूला सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांनी 1 लाख रुपयांचं बक्षीस जे आहे ते सुद्धा खरं तर या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की जो आरोपीला पकडून देईल त्याच्यासाठीचं 1 लाख रुपयांचं बक्षीस जे आहे ते पुणे पोलिसांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येतोय, कारण या ठिकाणी 3 आंदोलन होत आहेत। तृप्ती देसाई येणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन होणार आहे। दुसऱ्या बाजूला ज्या मेंटेनन्स विभागामधून गाड्या बाहेर येतात त्या चालकाची सगळी माहिती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी घेतली जाणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय का सगळा पोलिसांचा बंदोबस्त वरिष्ठ पोलीस अधिकारी डीवायएसपी राहुल आवारे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की प्रवेशद्वारावरतीच हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त, काल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर तोडफोड होणार नाही। नक्कीच, धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।